मी ENT स्पेशलिस्ट डॉक्टर सागर राजपूत, नाशिक, महाराष्ट्रमधून. आजचा व्हिडिओ टॉपिक आहे की DDS चक्कर येणे हा प्रकार होतो का मॅस्टोइडचं ऑपरेशन म्हणतो. मॅस्टोइडचं ऑपरेशन म्हणजे काय, कानामध्ये कोलेस्टेरोमा नावाचा आजार असतो. कानाचा पडदा आतमध्ये गेलेला असतो, कानाच्या मागच्या हाडामध्ये रोग पसरतो आणि कानातून पाणी येत असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट, नुसता व्हिडिओ बघणं सफिशियंट नाही. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण आर्टिकल डिटेलमध्ये वाचा, हे फार गरजेचं आहे. आता बरेच पेशंट म्हणतात की आम्ही तर जातो आहे डॉक्टरकडे, डॉक्टर सगळी ट्रीटमेंट करणार, हे करणार, आम्ही कशाला वाचावं. हे बघा, असं नाही की आर्टिकल वाचून तुम्ही तुमची ट्रीटमेंट करून घ्या, हे एकदम चुकीचं आहे. क्वालिफाईड एक्सपिरियन्स डॉक्टरकडूनच ट्रीटमेंट घ्या, पण जो तुम्हाला आजार आहे त्याची तुम्हाला माहिती पूर्णपणे असणं गरजेचं आहे. आता याचं कारण काय, हे बघा, आता डॉक्टर बिझी असतात कन्सल्टिंगमुळे, त्यांना भरपूर पेशंट बघायचे असतात, त्यांनी सर्जरी असते, तर एका पेशंटला 40 मिनिटं देऊ शकतात का सांगा. पण तुम्हाला जर थोडीफार कल्पना असेल तर तुम्ही रिलेव्हंट प्रश्न विचारणार, त्यांना इरेलिव्हंट प्रश्न विचारणार, त्यांचं काम सोपं होईल, पेशंटचं काम सोपं होईल, पेशंटच्या नातेवाईकांचं काम सोपं होईल. आणि आजाराबद्दल माहिती असली तर पेशंट ट्रीटमेंटला व्यवस्थित ऑपरेशन देतो, ही पण गोष्ट महत्त्वाची आहे. मग आता ऑपरेशनच्या अगोदर ऑपरेशनच्या होतं, पेशंट 6 तास उपाशी असतो. पोटात जेवण कमी असलं तर थोडीफार ॲसिडिटी होऊनच जाते. ॲसिडिटी एक कारण आहे चक्कर येण्याचं. ओके. दुसरी गोष्ट, पेशंटचं ब्लड ग्लुकोज थोडं कमी होऊन जाते, जेवण खावण पिणं कमी असते, त्याच्यामुळे पण चक्कर येते. हायपोग्लायसेमिया पण कारण आहे चक्कर येण्याचं. ॲनेस्थेटिक ड्रग्स लोकलमध्ये जरी केलं असेल तर त्यांचं साईड इफेक्ट असते चक्कर येणे. पूर्ण फुल ड्रिंक केलं असेल तर खूपच चक्कर असते, मग उलट्या पण करतो पेशंट. तर या ज्या गोष्टी आहेत, आता नातेवाईकांनी सांगायच्या असिस्टंट डॉक्टरांना. असिस्टंट डॉक्टर त्यांचे ENT सर्जन जे अटॅच आहेत त्यांना कन्सल्ट करतात, त्यांना बोलून घेतात. मग ओके, महत्त्वाचं असेल तर मग येतील. ओके, ENT सर्जन स्वतः जर राहतील तिथे, जर फार प्रॉब्लेम असेल तर इन्स्ट्रक्शन देतील, तोपर्यंत येण्याच्या वर स्टेबिलिटी हायड्रोकॉटसारखे इंजेक्शन देऊन चक्कर कंट्रोल खाली आणतील. पण जर ऑपरेट करणारे ENT सर्जन त्यांना जर असं वाटत असेल की लॅटरल सेमिसर्कल कॅनल फिस्टूल आहे, वेन एरियाला डॅमेज झालेला आहे, तर मग मात्र पूर्ण कान ओपन करायला लागतं. तिथे ते डॅमेज झालं आहे तिथे ग्राफ्ट बसायला लागतो, ग्राफ्टवर जेलफोन टाकावा लागतो आणि पूर्ण ड्रेसिंग द्यायला लागते. 2 दिवस पेशंटला तिथे ठेवावं लागतं हॉस्पिटलमध्ये आणि मग सुट्टी पूर्ण ठीक झाल्यावर. अशा गोष्टी असतात. म्हणून नाते कधी पण हजर पाहिजे पेशंटसोबत ऑपरेशन ज्यावेळेस असते. ऑपरेशनच्या वेळेला नातेवाईक हजर नसले आणि ऑपरेशन करते पेशंटचं, जितकी काळजी एक नाते घेऊ शकतो प्रोफेशनल असिस्टंट डॉक्टर आणि सिस्टर नाही घेऊ शकत. आता तुमच्या पेशंटचा समोर तुम्हाला माहिती असतो त्यांना काय आवडते काय नाही आवडत, नाजूक आहे पेशंट नाजूक नाही आहे. असिस्टंट डॉक्टर आणि सिस्टरना किती कामं असतात, ICUमध्ये किती पेशंट्स असतात, वॉर्डमध्ये किती पेशंट्स असतात, प्रत्येक पेशंटला किती लक्ष देतात. आणि महत्त्वाचं म्हणजे नुसतं व्हिडिओ बघणं सफिशियंट नाही. बघा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले, लिंकवरती अवश्य क्लिक करा आणि पूर्ण आर्टिकल डिटेलमध्ये वाचा.